मन आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐशे करी, दावे रूप मज गोपिकार म्हणा, ठेवीन चरणावरी माथा. चिंतनाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती देवनिवासी संत कृपा मंदिराचे कळसस्थानी असणारे श्री संत तुकाराम महाराज यांचा अतिशय चिंतनीय असा अभंग आहे. या अभंगावर आपण थोडंसं चिंतन करणार आहोत, पण तत्पूर्वी थोडासा परिहार. आज सप्ताहाचा 7वा दिवस, म्हणजेच उद्या काल्याचं कीर्तन, आजचा सप्ताहाचा उपांत्य दिवस. आणि या उपांत्य दिवसाची सेवा ही आपण करत आहोत. गेली 7 दिवस संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचं चरित्र गान आपण या ठिकाणी हरिभक्तपरायण नारायण महाराज गोरे यांच्या मधुरवाणीतून श्रवण केलेला आहे. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दरवर्षीच आपण करतो. आनंदाची गोष्ट आहे, पारायण मोडू नका, दुसरं सगळं मोडलं चालेल. कारण बहुतेक कार्यक्रमामध्ये आता पारायण बंद झाले ज्ञानेश्वरीची. म्हणजे कशामुळे बंद झाली काही कळत नाही बरं, पण बंद झाली. भागवत कथा, रामकथा, ते कशामुळं, त्याचं कारण आहे, कारण पारायणाला बसाव कोण, ही पंचायत आहे. आणि भागवत कथेला सोपं आहे, 4-5 मथारे आणि 4-5 मथारे असले भागते त्याच्यावर, कोणाला बसायचं काम नाही, विना घ्यायचं काय, तार घ्यायचं नाही, काय नाही. म्हणून अलीकड कथा निर्माण झाल्या, पण लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे. ज्ञानेश्वरी, भगवद्गीता वर जो भाष्य आहे माऊलीचं ते ज्ञानेश्वरी, एकादश स्कंदावरची टीका एकनाथी भागवत आणि तुकाराम महाराजांचा गाथा, ही 3 आपली प्रस्थानत्रयी आहे मराठी वाङ्मयाची. लक्षात ठेवा, मराठी वाङ्मयाची प्रस्थानत्रयी आहे. संस्कृत वाङ्मयाची प्रस्थानत्रयी आहे गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र. ही 3 प्रस्थानत्रयी संस्कृत वाङ्मयाची. पण आपल्याला संस्कृत वाङ्मयाची प्रस्थानत्रयी हे 3ही ग्रंथ प्राकृत भाषेमध्ये या प्रस्थानत्रयीवर या संतांनी भाष्य केल्यानं आपल्या पुढे आणून मांडले. म्हणून आपण पारायण करायची तर भागवताचं करावं, गाथ्याचं पारायण करावं किंवा ज्ञानेश्वरीचं पारायण करावं. कारण आपला ज्याच्यामुळे ज्ञानात प्रवेश होतो त्याला प्रस्थानत्रय म्हणतात. अनुभव चतुष्टयामध्ये त्याचं वर्णन केलंय. आणि म्हणून आपण याचं पारायण केलं पाहिजे. लक्षात घ्या. बरं आहे, आपल्या गावात पारायण करतात मुलं, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आता तुकाराम महाराजांचं चरित्र, संत चरित्र सुद्धा ऐकत जावं. तेही प्राणा परोते आवडती हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिते. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात 12व्या अध्यायात, की जे भक्ताच्या चरित्राचं गान करतात ते मला अतिशय आवडतात, प्राणाही पेक्षा जास्त आवडतात. म्हणून संतांचं चरित्र आपण सांगितलंही पाहिजे, श्रवणही केलं पाहिजे. का? हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता घेऊसावे. म्हणून वानावे ऐकावे, तेची सदा ऐकावे, तेची सदा वानावे. कशा करता? आपलं हरपलेलं जे स्वरूप आहे
त्या स्वरूपाला प्राप्त करून देणारं जर काय असेल तर ते संत चरित्र आहे. विठ्ठल विठ्ठल ते संत चरित्र आपण 7 दिवस ऐकलं. आता ऐकलं, सगळ्यांनीच ऐकलं, चांगलीच गोष्ट आहे, आहे का नाही? पण महाराजांनाच मला वाटतं एक चिंतनात सांगितलं का नो, सांगत असताना दृष्टांत दिलता महाराजांनी. आपलं काम ऐकायचं आहे म्हणजे काय, एक कामाला नोकर ठेवला, काय पगार काय घ्यायचे, काही पगार नाही, फक्त 3 टाइम जेवण द्या. महाराजांनी सांगितलं चरित्रात आपल्याला काय, मी तुमचं फक्त ऐकणार, काम ऐकणार, काही सांगा, आहे का नाही? मग ऐकणार म्हणल्यावर सकाळी आला, सांगितलं काम त्याला, आज ते गाडी आण, घोडा आण, बैल आण, किंवा बजा हे जाय, बैठकीत बसून. दुपारा सुद्धा ऐकलं, जा बैलाला पाणी पाजून आण, बैठकीत बसून. संध्याकाळी सांगितलं, जनावराला खाय आण, बैठकीत बसून. 3 टाइम ठासून, आहे का नाही? म्हणजे 3 टाइम ठासून बैठकीत बसून, आहे का नाही? त्या ऐकलं, महाराजांनी सांगितलं दृष्टांत, आहे का नाही? ऐकायचं काम केलं, पण करायचं नाही, करायचं काहीच नाही. असे हजारो जन्म जरी तुम्ही ऐकले ना तर कधीच उद्धार होणार नाही. हजारो जन्म ऐक, 1000 जन्म मिळणारच नाहीत मला ऐकायला, कारण पुढचा जन्म नाही केल्यावर कशाचा मिळतोय, काय मिळेल सांगता येणार नाही. पण ऐकून भागत नाही, ते अंगी बांधलं पाहिजे, अंगीकृत झालं पाहिजे. ऐकायचं कशासाठी? अंगावर बांधण्यासाठी, आपल्या आचरणात आणण्यासाठी. म्हणून ऐकावं, पण त्याहीपेक्षा जास्त करावं. आमच्या संतांनी हाच नियम केला, सांगितलं कमी पण केलं जास्त. आम्ही सांगतो जास्त, करतो कमी. विठ्ठल विठ्ठल तिकडे काय आपल्याला फिरायचं नाही. आपला अभंग चिंतनाला घेतलाय तो जगद्गुरु तुकोबारायांचा चिंतनी अभंग आहे. महाराज या अभंगाच्या द्वारा काय सांगतायत? नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देवा ऐशे करे. आता प्रश्न असा निर्माण होतो की सगळी शास्त्र, सगळे संत महात्मे, सगळे ऋषीमुनी, वेद, उपनिषद, शास्त्र, पुराण, धर्मग्रंथ, सगळ्यामध्ये जर काय असेल तर तुम्ही ज्ञान संपादन करा, हे सांगणार आहे. कारण जर मोक्ष मिळायचा असेल, मुक्ती पाहिजे असेल तर ज्ञानाशिवाय मुक्ती नाही, लक्षात घ्या. वेद सांगतोय, उपनिषद सांगताय, ऋते ज्ञानान्न मुक्ती ही, म्हणजे ज्ञानातच मुक्ती आहे, लक्षात घ्या, ज्ञानातच मुक्ती आहे. मग ज्ञानातच जर मुक्ती असेल, कोण सांगितलं? उपनिषदाने सांगितलं, शास्त्राने तेच सांगितलं, संतांनीच तेच सांगितलं. हेच मोक्ष देईल ज्ञान, आहे का नाही? मोक्ष काय देईल? ज्ञान काय देईल? मोक्ष देईल. परी त्याची थारे ऐशे मन शुद्ध व्हावे, ज्ञानाचा महिमा वर्णन केला. ज्ञान पाहिजे, ज्ञान पाहिजे. लौकिकात सुद्धा ज्ञानच पाहिजे ना. लौकिकात सुद्धा जर शाळा नाही शिकला, त्या पोराला काय करावं लागतंय? जाणं लागतंय पखवाज शिकलाय आळंदीला, आहे का नाही? का? 5वी 6वी झाली, आपल्याला कोण नोकरी ठेवल? मग आपलं आळंदीला गे, जा पखवाज शिका, आपलं काहीतरी तितकं भागतंय आपलं तेवढ्या पुरतं. शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे, ज्ञान अतिशय महत्वाचं. आणि जर ज्ञान नसेल तर जीवनामध्ये काहीच उपयोग नाही महाराज, काहीच नाही. साबरी वाढिनल्या सरळा, वरी आतना पोकळा,
साबरीचे झाडं वाढले ते आत पोकळ आहे, काय बिल्डिंगला काम येत नाही, कशाच काम येत नाही. तसं जर जीवन असेल ज्ञानहीन जीवन, तर त्याला काही किंमत नाही महाराज. लौकिकातलं शास्त्रीय ज्ञान सुद्धा पाहिजे, भौतिक जे काही ज्ञान आहे ते सुद्धा पाहिजे, पण त्याही पेक्षा अध्यात्म ज्ञान परमार्थाकरता अत्यंत महत्वाचं आहे. मग ज्ञान तरी काय म्हणतात, कशाला म्हणावं? सोपं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे एकच आहे, संसारातलं जे ज्ञान आहे त्याला खरं ज्ञान ही संज्ञाच नाही. ज्या ज्ञानाच्या द्वारा पुन्हा जन्माला आणि मरणाला याचं काम नाही, तो या जन्ममरणातून मुक्त होतो, त्याला खरं ज्ञान असं म्हटलेलं आहे. त्याला खरं नित्य ज्ञान म्हटलेलं आहे. व्यवहारातली ज्ञान ही अनित्य ज्ञान आहेत. व्यवहारातली ज्ञान कोणती आहेत? ज्ञान अनित्य, कारण वस्तूच अनित्य आहेत. अनित्य वस्तू असल्यामुळं त्या वस्तूचं ज्ञान सुद्धा कसं आहे? अनित्य आहे. वस्तूच अनित्य आहे. कारण या जगातली अशी एकही वस्तू नाही, एकही पदार्थ नाही, एकही द्रव्य नाही की ज्याचा नाश होत नाही. मग ज्या नाश होणाऱ्या वस्तू आहेत त्याचं ज्ञान सुद्धा काय होणार आहे? काळाच्या ओघात नष्टच होणार आहे महाराज, नष्टच होणार आहे. पण अशी एक वस्तू आहे जगात, अशी एक वस्तू आहे की जिचा कधीच नाश होत नाही. त्रिकाला बाध्यत्वम सत्यत्वम. त्रिकाला बाधित आहे, तिन्ही काळात. तिन्ही काळात जिचं अस्तित्व आहे, वर्तमान काल, भूतकाल आणि भविष्यकाल. लक्षात घ्या, त्याला म्हटलेले खरं ज्ञान किंवा त्याला वस्तू, वस्तू म्हटलेले त्याला वस्तू. ज्ञानेश्वरीमध्ये त्याला वस्तू हे नाव मिळालेलं आहे. आणि ही जी वस्तू आहे, ही वस्तू नित्य असल्यामुळं त्याचं ज्ञान सुद्धा नित्य आहे. वस्तू कशी आहे? नित्य. वस्तू नित्य आहे म्हणून त्याचं ज्ञान नित्य आहे. लक्षात घ्या. पण परिस्थिती अशी आहे, ते नित्य वस्तूचं ज्ञान, नित्य वस्तू त्या नित्य ज्ञानाशिवाय प्राप्त होत नाही. आणि त्याच्याकरता सगळ्यांचे प्रयत्न आहेत, आणि प्रयत्न करा असं शास्त्र सांगतंय, संत सांगतात. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे ग्रंथ केले, ग्रंथ केले. याजसाठी जप, कोणासाठी? याच्यासाठी. याजसाठी तप, ऋषीमुनी तप करायलेत. कोणासाठी? याच देवाला पाहण्यासाठी, याच वस्तूला पकडण्यासाठी, याच वस्तूला जाणण्यासाठी. लक्षात घ्या, व्यासानं जे अनेक ग्रंथ केले ती याच्यासाठी. अशी एक वस्तू आहे, पण ती वस्तू कशानं प्राप्त होईल? तपानं प्राप्त होईल, जपानं प्राप्त होईल, शास्त्र वाचल्यानं प्राप्त होईल, तीर्थयात्रा केल्यानं प्राप्त होईल. केदारनाथ, बद्रीनाथ, तुम्ही कुठेही जा, ही वस्तू मिळत नाही. कारण ही वस्तू कोणत्याही साधनानं मिळत नाही. अवघड आहे ऐकायला. साधनानं मिळत नाही. मग साधनाने मिळत नाही तर मग मिळते कशानं? तर ती फक्त अध्यात्म ज्ञानानं कळते, मिळत नाही. जरा बारकावं लक्षात घ्या. अध्यात्म ज्ञानानं कळते, मिळत नाही. तरी ज्ञेय आयुष्य म्हणणे, वस्तू ते येण्याची कारणे, जे ज्ञाने वाचुनी कवने उपायो नये,
जे जाणितल्यासाठी संसार संसाराची काठी जिरोणी जाईजे पोटी नित्यानंदाचे ते ज्ञेगा आयशे परब्रह्मा अपैशे नाम जया नाही म्हणून जाईजे तर विश्वाकारे देखीजे विश्वचे आयशे म्हणजे तरी हे माया रूपवर्ण व्यक्ती नाही दृश्य दृष्टास्थिती तरी कोणी कैशी आती म्हणावे पा जरी साचची जरी नाही तरी मधादी कोणी ठाई लक्षात घ्या त्याला म्हणायचं ज्ञेय ज्ञेय ज्ञाने वाचून कवने उपायो नये म्हणून त्याला ज्ञेय म्हटलंय आपण ज्ञाता आहोत ज्ञान मिळवणारे आहोत परमात्मा ही ज्ञेय वस्तू आहे आणि मधली जी क्रिया आहे ज्ञानाची प्रक्रिया तर ते ज्ञान तिथपर्यंत नेऊन पोहोचवत आहे लक्षात घ्या कुठपर्यंत ज्ञेयापर्यंत मग ज्ञेयापर्यंत पोहोचतोय असंच जे ज्ञान आहे असा जो परमात्मा आहे असा जो देव आहे असा जो ब्रह्मा आहे त्या ब्रह्माच्या ज्ञानाची जी प्रक्रिया त्याला म्हणतात ब्रह्मज्ञान तरी परमात्मा ऐशे जे एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञानास्तव ते एक वाटून अवघी ज्ञाने एक वाचून ती सगळी काय हे अनित्य ज्ञान आहे एक अध्यात्म तरी परमात्मा ऐशे जे एक वस्तू अशी एक या जगात एकच देव आहे एकच तरी परमात्मा ऐशे जे एक वस्तू असे तिथे वस्तू नाव दिलंय जे जया दिशे ज्ञान असतं नाही का यार भाव स्वर्गाची ज्ञान आहे ते अज्ञान आयुष्य म्हणे निश्चय केला स्वर्गाचं ज्ञान आहे संसाराचं ज्ञान आहे पण ते अज्ञानात मोडतंय ते अज्ञानच आहे स्वर्गा जाणे सांडी भवविषयी कान झाडी दे अध्यात्म ज्ञानी बुडी सद्भावाची और काय म्हणतात की स्वर्गाला जाण्याचं ज्ञान मिळवू नका ते ज्ञान जर मिळवलं तर काय होईल पुन्हा तिथून तुम्हाला इथं परत यावं लागेल ते काही अनित्यच आहे स्वर्ग सुद्धा अनित्य आहे तो काही कालापुरता आहे पुण्याची पावटी सरे इथपर्यंतच आहे जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्ग पुण्य संपलं की स्वर्गातून खाली यावं लागतं म्हणून स्वर्गा जाणे सांडी आणि भवविषयी कान झाडी भव म्हणजे संसार संसाराविषयी कान झटकून टाका संसार करा सोपं आहे मग आपल्याला आहे का संसार करा पण वर करा आत नका संसार ठेवा तुकाराम महाराज सांगण्यात तात्पर्य काय माऊलीचं संसार सगळेच संसार आहेत तुकाराम महाराज संसारात आहेत म्हणजे जगातच आहे नाथ महाराज जगातच आहे जितके संत झाले तितके जगातच आहेत ते संसारात राहिले पण संसार त्याच्यात राहिला नाही काय संसार त्यांनी आत ठेवला नाही संसार बाहेर केला पण आत ठेवला नाही आपलं बिघडलं इथंच आपण संसार आत ठेवलाय आणि परमार्थ बाहेरून करतो काय पंढरपूरची वारी चालू आहे चालू नाही का चालू आहे तुकोबारायच्या पालखीबरोबर महाराजांची दिंडी आहे जातो आपण दिंडीला माऊलीच्या दिंडीला जातो दिंडी चालू आहे का नाही परमार्थ चालू आहे का नाही पण कुठून बाहेरून कारण का दिंडीचं भजन इथं दिंडीत एक विनेकरी आहे आणि दिंडीत चालणारी माणसं 2 किलोमीटर पुढे आहेत परमार्थ कुठे आहे विचार करा परमार्थ कुठे आहे दिंडी म्हणजे परमार्थ आहे का कारण दिंडी ही चांगली गोष्ट आहे ती चांगल्यासाठी केली पण दिंडीत चालणारा फक्त विनेकरीच आहे माणसं 2 किलोमीटर पुढे नाही तर 1 किलोमीटर पाठीमाग जेवणाला हजर पंक्तीला राहतात का नाही म्हणजे याचा अर्थ काय की परमार्थ बाह्यांगाने आपला चाललाय आणि संसार आतून चाललाय कसा मेळ बसायचा आहे का नाही इथं आपल्याला मोक्ष मिळवायचा आहे मुक्त व्हायचं आहे
आणि हे देवाचं ज्ञान लय खाली येऊन सांगण्याचा प्रयत्न करायला बरं का. हे देवाचं ज्ञान, ब्रह्माचं ज्ञान जे देतात त्याला गुरु म्हणतात, आणि इतर ज्यानं ते ज्ञान देतात त्यालाही गुरुच म्हणतात, पण चार पायाचा. त्याला काय म्हणतात? गुरुच म्हणतात, पण चार पायाचा. जो गुरु भागवतातली ओळी सांगतो, जो न करी इंद्रिया दमन, शिष्याशी न करवी साधन, आयशे गुरु अडक्याचे तीन, मिळाले तरी टाकावे. काय? जो शिष्याकडून साधना करून घेत नाही आणि सांगूनही करत नसतील तर ते त्यांचा अपराध आहे. सांगून न केलं तर त्यांचा अपराध आहे. सांगणाऱ्याची चूक आहे का? सांगणाऱ्याची चूक नाही, न करणं त्याचा अपराध आहे, लक्षात. पण जो न करवी शिष्याशी साधन, साधन केलंच पाहिजे. न करवी इंद्रिया दमन, जो इंद्रिय दमन कसं करावं हे सांगत नाही, असे गुरु आडक्याचे एका रुपयात तीन जरी मिळाले रोज तरी ते टाकून द्या, लक्षात ठेवा. म्हणून ब्रह्मवस्तू अशी आहे महाराज, सर्वश्रेष्ठ वस्तू आहे, आणि त्याच्याशिवाय जगात काहीच नाही. हे सगळं चाललंय कोणावर? फक्त त्याच्यावर चाललंय. तो अधिष्ठान आहे सगळ्या जगाचं. सगळ्या जगाचं अधिष्ठान तो एक देव आहे. देव आपल्याला भरपूर सांगितले, पण हा एकही देव कामाचा नाही, आहे का नाही? एकही देव कामाचा नाही. बरं, एकच देव कामाचा आहे. कोणता देव? एकच. त्यालाच ब्रह्म म्हणतो आपण, त्यालाच देव म्हणतो आपण. दिव्य तिथी देवः, प्रकाशमानत्वात् देवः, सत्यत्वात् देवः, चिदत्वात् देवः, आनंदत्वात् देवः. तो देव आहे, तो देव आहे. आणि तो देव, तो हा देवाचाही देव. बळीया माझा पंढरीराव, म्हणत आहे का घसा, म्हणजे तुम्हाला काय हे केलंय का? हे मुलं शिकताना हे करायचंय, विठ्ठल 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 तो हा देवादिदेव बरवा, पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा. माऊली साहेब, तो देव आहे आणि ते ब्रह्म आहे. त्याचं ज्ञान म्हणजे ब्रह्म ज्ञान. त्या ब्रह्माला शब्द काय लागला? ज्ञान. ब्रह्मदेव, ब्रह्म आहे, स्वरूप आहे ते, आणि त्याचं ज्ञान, त्याचं ज्ञान हे आपण करून घेतलं पाहिजे. सगळे संत सांगतात की ब्रह्मज्ञान प्राप्त करा. लक्षात घ्या, मनुष्याला ज्ञान मिळवण्याची संधी दिले. महाराज म्हणतात, हे ब्रह्मज्ञान जर मिळवलं नाही तर नाथ महाराजांनी त्याला फार अवघड शब्द वापरले. पावणे मनुष्यपणा, जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्दभ जाना, पुच्छे विन दो पायी. भागवतात नाथ महाराज म्हणतात की जो मनुष्य देहाला आलाय आणि ज्यानं ब्रह्मज्ञान प्राप्त केलं नाही, तो लांडा गर्दभ जाना म्हणले. गर्दभ शेपूट नसलेला, आणि पुच्छ नसलेला म्हणजे शेपूट नसलेला, पण कसा? दोन पायाचा फक्त, असं महाराजानं आपल्याला म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, म्हणजे जो मिळवत नाही त्याला. म्हणून ब्रह्मज्ञान मिळवलं पाहिजे हे सगळे संत सांगतात, सगळी शास्त्र सांगतात. लक्षात घ्या, कशा करता? मोक्षा करता. आणि
आता लय लांबत नाही ते ब्रह्मज्ञानावर. आणि असं जे ब्रह्मज्ञान की जे शास्त्र सांगतंय, संत सांगतंय, वेद सांगतात, ऋषीमुनी सांगतात, आणि ते ब्रह्मज्ञान तुकाराम महाराज म्हणतात नको. हे अभंगाचं नको पहिलं. ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको 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 ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, भक्त तू देव ऐसे मी भक्त तू देव ऐसे नवी रूप नवी रूप असं जे ब्रह्मज्ञान की ज्याची सगळ्या जगाला आवश्यकता आहे, अति आवश्यकता आहे. आपल्याला वायूची जितकी आवश्यकता आहे, प्राणवायूची, त्याही पेक्षा जास्त ब्रह्मज्ञानाची आवश्यकता आहे. ब्रह्मज्ञान मिळाल्यावर आता मेलं काय आणि उद्या मेलं काय, काय फरक पडत नाही. काशीत मेला काय आणि कैकटीत मेला काय, स्मशानात मेला काय, काय फरक पडत नाही. ज्याला ब्रह्मज्ञान झालंय ना, त्याला बाजूवर पडून मेला काय आणि ऍक्सिडेंट मध्ये मेला काय फरक पडत नाही. फक्त जिवंत असताना अगोदर ब्रह्मज्ञान मिळालं पाहिजे. ज्ञानेश्वरीत ओळ आहेत तशा, सांगायला वेळ नाही. महाराज म्हणतात की ज्या ज्ञानाकरता ब्रह्मज्ञानाकरता जया ज्ञाना लागी, गगन गिळता ती अंगी, स्वर्गाची आडवंगी उमरडोनी, न करती सिद्धीची चाड, न करती वृद्धीची भीड, योगायशी द्वाड हेळसती, तपोदुर्गे ओलांडित, क्रतुकोटी ओलांडित, उलथोनी सांडित कर्मवली, देईल गुरु सेवा, या बुद्धी पांडवा, जन्मशेताचा सांडवा टाकीत जये, जया ज्ञानाची रेगवणी, अविद्ये उण्यानी, जीवात्मया बुजावणी मांडूनी दे. माऊलीच्या ओळ्या त्या विद्यातल्या. अरे ज्या ज्ञाना करता लोक वाऱ्यावरच राहायला लागले. काही साधना करणारे फक्त वायू पिऊन राहतात, काही साधना करून नुसते पाणीच पिऊन राहतात, काही गरी कपाट्यामध्ये जाऊन समाधी लावून बसतात. लक्षात घ्या. काहींनी इतकी कर्माचा हे केलं की कर्माच्या वलीच्या वली लावल्या, सारखी कर्म करत राहिले. हे करेल ते करेल, या तिथे 4 वेळा 4 धाम यात्रा. लक्षात घ्या. कशा करता? कुठंतरी हे मिळालं पाहिजे. लक्षात घ्या, मिळालं पाहिजे. पण हे ज्ञान कुठंच मिळत नाही महाराज. फक्त एकाच माणसाजवळ मिळतंय, ते म्हणजे सद्गुरू. बस. आणि ते सद्गुरू पाहिजे. गुरुच्या मागे शब्द काय लागला पाहिजे? सत.
गुरु. लक्षात घ्या, ज्ञान घेणाराही बी त्याच्या मग सत लागला पाहिजे. सत शिष्य, सद्गुरु पाहिजे, सत शिष्य पाहिजे आणि सतशास्त्र पाहिजे. शास्त्र कोणतं पाहिजे? सतशास्त्र. कादंबऱ्या वाचून ज्ञान नाही होत. ब्रह्मज्ञान, कादंबरी वाचून ब्रह्मज्ञान होईल का? कादंबरी वाचून ब्रह्मज्ञान होणार नाही. लक्षात ठेवा. कोणती वाचा? मृत्युंजय वाचा. मृत्युंजय वाचली तरी तुमचा मृत्यू तुम्हाला वाचवता येणार नाही. मृत्युंजय कादंबरी जरी वाचली तरी तुम्हाला मृत्यू चुकवता येणार नाही. लक्षात ठेवा. त्याच्याकरता सतशास्त्र, सतशिष्य आणि सद्गुरू हे 3 माध्यम आहेत त्या ज्ञानासाठी. आणि असं तिन्ही मिळून आलं तरी स्वतःची साधना करावी लागते. सद्गुरू उपदेश करतात, तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात. सत्शिष्याने ते अंगीकारलं पाहिजे आणि त्याच्यावर आरूढ होण्याकरता आपलं अंतःकरण स्थिर केलं पाहिजे. लक्षात घ्या. तर त्याचा अनुभव येतो, नाहीतर येत नाही. मग असं जे ज्ञान की ज्या ज्ञानाकरता अनेक लोकांनी हे केलं, मग ते तुकोबाराम म्हणतात मला नको ब्रह्मज्ञान, नको कामा आत्मस्थिती, नको. प्रश्न निर्माण होतो महाराज, कारण काही गोष्टी कशा असतात व्यवहारामध्ये, कसं आहे, एखादी वस्तू आपल्याला प्रयत्न करून नाही मिळाली की माणूस म्हणतो जाऊ द्या हो, काय पडलं त्या वस्तू, काय करायची वस्तू ती. आमचे गुरुजी रंगनाथ महाराज गुरुजी दृष्टांत सांगायचे बरं का. गुरुजी म्हणायचे 40 वर्ष झाले लग्नच केलं नाही. त्याला विचारलं गुरुजीने, अरे बाबा लग्न का केलं नाही, लग्न का केलं नाही, लग्न कर. तुम्हाला नाही महाराज आपलं लग्नच करायचं नाही. आपण का? या जगातले सगळे लोक लग्न करायले, तूच का नाही म्हणतो? प्रश्न आहे का नाही? सगळ्या गावातले सगळ्याची पोरायचे लग्न झाले आणि मी आज म्हणलं लग्न नाही करायचं. लोक म्हणतील काय कारण आहे बाबा, लग्न करत नाही म्हणते, याचं कारण काय? लक्षात ठेवा, कारण शोधतात लोक, कारण. मग का करत नाही लग्न? तर एक तर लग्नाचा अधिकारी नसावा. खाली कशाला बोलायचं लय मोठं, तो लग्न करण्याचा अधिकारी नसावा. लक्षात ठेवा, अधिकारी नसावा. ज्याला जो लग्न करण्याचा अधिकारी नाही तो काय म्हणतो, कोण पडलं त्या झंझटीत, लग्न करा, कुटाने करा, लेकर बाळा हे करा, एक झंझटीत नको का? कारण अधिकारी नाही लग्नाचा. लक्षात ठेवा, तो अधिकारी नाही. मग तसं तुकोबा रायाला विचारलं, महाराज तुम्हाला म्हणता ब्रह्मज्ञान नको, तुम्ही ब्रह्मज्ञानाचे अधिकारी नाहीत का? काय प्रश्न निर्माण होतो का नाही? अधिकारी कोणाला म्हणतात ब्रह्मज्ञानाचा? कोणाला म्हणतात अधिकारी महाराज? जो, लक्षात घ्या, विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व ह्या 4 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तो या ब्रह्मज्ञानाचा अधिकारी आहे. तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी आहे. हो. तुकाराम महाराजाला विचारलं, महाराज तुम्हाला सांगणारा भेटला नाही का? प्रश्न पहिला, तुम्हाला सांगणारा भेटला नाही का? सद्गुरू भेटला नाही का? सतशास्त्र भेटलं नाही का? तुकाराम महाराज म्हणतात, अहो माझ्याजवळ सगळंच आहे. तुकाराम महाराजांचा विचार करा. तुकाराम महाराजांचा विवेक किती होता? विवेक, वैराग्य, शम, दमादी, साधन. विवेकाचा विचार करायचा, विवेकाचा. नित्य काय आणि अनित्य काय तुकाराम महाराजाला माहित नव्हतं का? माहित होतं महाराज, नित्य काय आणि अनित्य काय. आणि म्हणून तुकाराम महाराजाने आपल्या कर्जरोख्याच्या वह्या पाण्यात बुडवल्या. पाण्यात. आपण चरित्राच्याच आधार बोलणार आहेत. काय पाण्यात बुडवल्या का? का त्यांना माहित झालं की अरे हे जे धन आहे, तुका म्हणे धन म्हणे धन, तुका म्हणे धन,
अशाश्वत जाण म्हणजे या जगातलं धन हे उपलक्षण घ्या. म्हणजे धन म्हणजे त्याचं सगळं चालवून बाकी धन हे उपलक्षण घ्यायचं. म्हणजे धनाच्या उपलक्षणाच्या द्वारा या जगातलं जे जे आहे ते अशाश्वत आहे, शाश्वत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी कर्ज रोखे बुडवले. म्हणजे विवेक होता का नाही? विवेक होता. त्यांच्या चरित्राच्या द्वारा वैराग्य होतं का नाही? 4 साधनं आहेत ना, विवेक, वैराग्य, समाधी, शतक. वैराग्य तुकाराम महाराजांना शिवाजी महाराजांनी आणून दिलं धन सेवकाच्या हाती. पण तुकाराम महाराज काय म्हणतात? आज 2 सांगतो मी, दोन्ही सांगतो. महाराज म्हणतात की वैराग्य असं की तुकाराम महाराज म्हटले हे आमचं काय नाही, तुका म्हणे धन आम्हा गोमांसा समान. धन कसं आहे आम्हाला? तुमचं हे जे दिलंय तुम्ही ताट भरून हे आम्हाला गायीच्या मांसासारखं, आम्हाला त्याज्य आहे, त्याज्य आहे. धनाचंच उदाहरण दिलंय. दुसरी गोष्ट सांगतो, विवेक, वैराग्य. तुकाराम महाराजाकडे भंडाऱ्या डोंगरावर बाई पाठवली एक लोकांनी फजिती करण्याकरता. तुकाराम महाराज काय म्हणले? जय हो तुम्हाते नकरी जय हो तुम्हाते नकरी आम्ही विष्णुदास तैसे होय आम्ही विष्णुदास तैसे होय दैव तुम्हाते नकरी दैव तुम्हाते नकरी आम्ही विष्णुदास तैसे होय नाही व तू माते न करी सयास. आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. वैराग्य, वैराग्य तुकाराम महाराजाचं. आता प्रकरण आपण ऐकलंय कालचं. कशाला आपण बोलायचं, आपल्या वाणीनं खराबा करून घ्यायचं आहे का नाही? वैराग्य तुकाराम महाराजाचं लक्षात घ्या. विवेक, वैराग्य, शमदमादी साधनाचा विचार करा. मनाचा निग्रह, इंद्रियाचा निग्रह, सगळी प्रमाण तुकाराम महाराजांच्या काय त्यात फिट आहेत. आणि मुमुक्षुत्व लक्षात घ्या की तुकाराम महाराजाला एका देवाशिवाय बोलण्याची नाही. नाही एका देवा विन काही, एका देवा विन काही, एका देवा विन काही बोलण्याची नाही. एका देवा विन काही, एका देवा विन काही, एका देवा विन काही. म्हणजे देवाशिवाय बोलायचंच नाही. बाजाराला गेली रामकृष्ण हरी घ्या मिरच्या, विठ्ठल विठ्ठल घ्या मिरच्या, विठ्ठल विठ्ठल घ्या मिरच्या. म्हणजे देताना सुद्धा विठ्ठल विठ्ठल नामस्मरण अखंड चालू. लक्षात घ्या, देवाशिवाय काय नाही. याला म्हणतात तीव्र जिज्ञासा, तीव्र जिज्ञासा. लक्षात घ्या. म्हणजे ज्ञानाची सामुग्री, ज्ञानाचा अधिकार तुकोबारायला पूर्ण होता. आणि शिवाय अधिकार स्वतःचा अधिकार होता. आणि गुरुचा जर विचार केला तर माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु, आपणचे देव होय गुरु, आपणचे देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची स्वतः भगवान परमात्मा तुकोबारायचे गुरु. आणखी काय पाहिजे? आणि ते तुकोबाराय सांगतायत मला देवाने अनुग्रह दिलाय. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संध्या बुद्धिभेद, जीव शिवा शेज रचिली आनंदे, आवटावे पदी आरोहन, निजी निज रूपी निजविला तुका, अनुहत बाळका हलरुगाती. महाराजांचा अभंग आहे. म्हणजे गुरु कोण? प्रत्यक्ष देव. ते बाबाजी चैतन्याचं नाव रूप धारण केलं असलं तरी
पण तरी देवगुरु आहेत, प्रत्यक्ष देवगुरु. मग देवासारखा गुरु कृष्ण म्हणजे जगद्गुरु. कृष्णच पांडुरंग रूपानं आलाय, गोकुळीहून झाला येता. म्हणजे पांडुरंग आणि कृष्ण दोन आहेत का एक? एकच आहेत. मग पांडुरंग गुरु आहेत, म्हणजे जगद्गुरु कृष्णच त्यांचे गुरु आहेत. ज्ञानवान, ज्ञान संपन्न गुरु, ज्ञान संपन्न. लक्षात ठेवा. अधिकारी गुरु. आज तुकाराम महाराज अधिकारी, शिष्य. आणि देहाचे जे ज्ञान मधातलं ते शास्त्र शुद्ध, म्हणजे सत्शास्त्रातलं ज्ञान. तिन्ही गोष्टी जुळून आल्या का नाही? मग तिन्ही गोष्टी जुळून आल्या. तुकाराम महाराजाला मूर्तिमंत ज्ञान झालं, ब्रह्मज्ञान झालं. ब्रह्मज्ञान झालं तुकाराम महाराजाला. पण ब्रह्मज्ञान झाल्यावर तुकाराम महाराज म्हणतात, आता नको मला ब्रह्मज्ञान. किती मजा आहे बघा. का? अगोदर ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलंय. लक्षात ठेवा. का? जेनी बनी अवघा देव कोणाला दिसला? महाराजाला दिसला. महाराज, लक्षात ठेवा. आणि म्हणून महाराज म्हणतात की मला हे मिळालंय सगळं, ब्रह्मज्ञान प्राप्त झालंय. आणि एक लक्षात ठेवा, एक नियम सांगतो वेदांतातला. विठ्ठल विठ्ठल जो निषेध असतो, बर का महाराज, निषेध असतो तो प्राप्तिपूर्वकच असतो. जो निषेध असतो ना, नियम आहे वेदांतातला, निषेध हा प्राप्तिपूर्वक असतो. मग जे प्राप्त आहे त्याचाच निषेध असतो. जे प्राप्तच नाही त्याचा काय निषेध करायचा आहे? जे प्राप्तच नाही, जे मिळतच नाही. मला तुम्ही म्हटले, अहो तुम्ही भांडे एकदा भरा फारून पंतप्रधान करू तुम्हाला, आणि मिळतच नाही. कोण घ्यायला पंतप्रधानाचं पद? आणि मिळतच नाही तर काय सांगतो? म्हणजे मिळाल्यावर निषेध करावा. लक्षात ठेवा. प्राप्त निषेध कसा असतो? प्राप्तिपूर्वक असतो. प्राप्त व्हावं आणि त्याचा निषेध करावा. तुकाराम महाराजाला प्राप्त आहे, ज्ञान प्राप्त आहे. हो, ज्ञान प्राप्त आहे, ब्रह्मज्ञान प्राप्त आहे. कशावरून महाराज? अहो तुकाराम महाराज स्वतः सांगतात, ज्ञानाचं साधन काय? तत्वमसी. तत्त्वम अशी. सद्गुरु कोणतं वाक्य देतात? तत् म्हणजे ते ब्रह्म असं सांगतात ते. आणि तू, त्वम म्हणजे तू, म्हणजे ते ब्रह्म तू, आणि अशी म्हणजे आहेस. ते ब्रह्म तू आहेस. हे तत्वमसी महावाक्य उपदेश वाक्य आहे. उपदेश वाक्य आहे. आणि मग काय म्हणावं साधकाने मिळाल्यावर? मिळाल्यावर काय म्हणायचं त्याने? अहम ब्रह्मास्मी. अहम म्हणजे मी ब्रह्म आहे. मग त्याने अगोदर काय सांगितलंय? तू आहेस, म्हणजे ते ब्रह्म तू आहेस. आणि यानं काय म्हणायचं? मी ब्रह्म आहे. झालं ज्ञान. मग हे ज्ञान तुकाराम महाराजांना नव्हतं का? होतं ना महाराज. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग. तत्त्वमसि विद्या ब्रह्मानंदी सांग. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग. तत्त्वमसि विद्या ब्रह्मानंदी तेची झाला अंगे तुका आता. झालांगे तुका आता. तेची झालांगे तुका आता. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग. तेची झाला अंगे तुका आता. मग त्यांना ज्ञान नव्हतं का? ज्ञान होतं, पण तरी म्हणतात मला आता नको. कारण प्राप्त आहे पण मला नको. नको ब्रह्मज्ञान. सगळं ज्ञान होतं महाराज, गुरुने दिले ज्ञान आहे ते. उलटा अभंग म्हणत चला. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग. त्याची झाला अंगे तुका आता. आहे का नाही? न झाला प्रपंच आहे परब्रह्म. अहम सोम ब्रह्मा कळले. आहे का नाही? देशे काल वस्तू भेद मावळला. आत्मा निर्वाळला विश्वकार. त्याने अंजन गुणे देव दृष्टी झाली. कल्पना निमाली द्वेता द्वेत. रक्त श्वेत कृष्ण पित्त प्रभा भिन्न. चिन्मय अंजन सुदले डोळा. आहे का नाही? आता सरळ वरून या. रक्त श्वेत कृष्ण पित्त प्रभा भिन्न. चिन्मय अंजन सुदले डोळा. माझ्या डोळ्यात गुरुनं बोधाचं अंजन घातलं. गुरु भारी ज्ञानांजन. माऊलीचा अभंग आहे. गुरु काय करतात? ज्ञानांजन घालतात.
आणि ज्ञानाचं अंजन माझ्या डोळ्यात घेतलं म्हणून खालच्या सगळ्या प्रक्रिया घडल्या. देश काल वस्तू भेदमावळाला न झाला प्रपंच, हे सगळं झालं. आणि तुकाराम महाराज म्हणतात की हे झालंय पण मी त्याचा निषेध करतो. मला नको, प्राप्तिपूर्वक निषेध असतो, मला नको ब्रह्मज्ञान. मग याचा अर्थ ब्रह्मज्ञानापेक्षा काहीतरी श्रेष्ठ असलं पाहिजे, हा एक अर्थ निघतो ना. त्याचा अर्थ काय होतो? ब्रह्मज्ञानापेक्षा आणखी काहीतरी वेगळं असलं पाहिजे. म्हणून म्हणतात नको ब्रह्मज्ञान, नको आत्मस्थिती. मला आत्मस्थिती सुद्धा नको. खूप बोलण्यासारखं आहे याच्यावर, पण आपलं थोडक्यात चालायचं आपलं पुढं. मला आत्मस्थिती नको. बघा, ब्रह्मज्ञान वेगळं आणि आत्मज्ञान वेगळं, थोडा फरक आहे त्याच्यात, थोडा फरक आहे. विठ्ठल विठ्ठल स्वतःला जाणणं. ब्रह्मज्ञान म्हणजे व्यापक आहे, ब्रह्म म्हणजे व्यापक आहे. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे अणु नाही विषम, आयशे जाण तिथे अति दुर्गम, तेयांची भेटी झाली या भाग्य परम. असं ते ब्रह्म सर्वगत सदा सम आहे. सगळीकडे सारखं आहे ते, सगळं अगदी भरून उरलेलं आहे, लक्षात घ्या. पण आत्मज्ञान, आत्मस्थिती, त्याच्यात मी जाणलं पाहिजे. मी पण कैसे जाणावे. बघा, मी पण कैसे जाणावे, ब्रह्म कैसे अनुभवावे, समाधान ते पावावे कौने रीती. अरे मग मी पण जाणायचं ना. आत्मस्थिती कशाला म्हणतात? आत्म्याला जाणणं. मग आत्म्याला जाणायचंय, कसं जाणावं? मी पण कैसे जाणावे, ब्रह्म कैसे अनुभवावे, ब्रह्माचा अनुभव कसा घ्यावा, आणि समाधान ते पावावे कौने रीती, आणि समाधान कसं प्राप्त करून घ्यावं. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान जर प्राप्त करायचे, आत्मरती. ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आहे. जया आपण पे नाही दिठे, तयाशी स्वसुखाचे सदा खरांडे. ज्याला स्वतःच्या आत्मसुखाचं ज्ञान नाही, त्याला स्वतःच्या आत्मसुखाचे सदा खरांडे. मग आत्मसुख कशानं होईल? तर माऊलीने कोळी घातले, आत्मसुखाच्या गोडिया विटे जोका सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. मग आत्मसुखाकरता काय करावं लागेल? तर या सगळ्याचा त्याग आहे. विटे जोका सकळ विषया, जयाच्या ठिरी इंद्रिया मानू नाही. इंद्रियाची ज्याला किंमत नाही, लक्षात ठेवा, इंद्रियाच्या विषयाची किंमत नाही, त्याला आत्मरती प्राप्त होते. आत्मरती, त्याला आत्मस्थिती म्हणतात. आणि त्या आत्मस्थिती कशी प्राप्त होते? तया स्वांतकरण जिता, सकळ कामोपशांता, परमात्मा परोता दुरी नाही. माऊली म्हणतात, त्या स्वांतकरण जिता, त्याला आपल्या अंतःकरणावर विजय मिळवावा लागतो. स्वांतःकरण, स्वतःच्या अंतःकरणावर विजय मिळवावा लागतो. सकळ कामोपशांता, आणि त्याला आत्मज्ञान झालं की त्याला परमात्मा दूर नाही. कारण आत्मा आणि परमात्मा एकच आहे, हा सिद्धांत आहे. त्याच्यामुळे त्याला परमात्मा दूर नाही. आत्मज्ञान झालं की तो परमात्मा आलाच. म्हणून अगोदर आत्मज्ञान, नंतर ब्रह्मज्ञान. अगोदर आपल्याला ओळखा, स्वतःला ओळखा. आपल्याला ओळखलं पाहिजे. तुकाराम महाराजांना ओळखलं नव्हतं का? ओळखलं होतं. आणि तुकाराम महाराज म्हणतात, हो देह नव्हे मी, हे सरे उरला उरे विठ्ठल. मी देह नाही हे मला कळालंय. मी कोण आहे? मी आत्मा आहे असं कळालंय. अमर आहा अमर आहा, अमर आहा अमर आहा, अमर आहा अमर आहा, अमर आहा अमर आहा,
अमर रहा, अमर रहा, खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरोसा कळेल. तुकाराम महाराज काय म्हणतात, मग भरोसा कळेल केव्हा, न म्हणा देह माझा ऐसा, म्हणजे मी देह नाही, हा देहांकार केला की असलेला आत्मा सिद्ध आहे. माऊलीची ओळी सांगतो, ऐसा देहांकारू नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला, तो परमात्माची संचला आधीची आहे. माऊलीची ओळी. काय आधीच आहे तो म्हटले, ऐसा देहांकारू नाथिला. अहो, जे नाही ते ओझ आपण डोक्यावर घेतलंय, देहाचं ओझ आपण आपल्या डोक्यावर घेतलंय. देह माझा म्हणतो आणि बाकीचे सगळे देह संबंधी सुद्धा माझे म्हणतो, ते अहंकार डोक्यावर घेतल्यामुळं. पण महाराजांचा ज्याचा देहांकारू नातीला नसलेला अहंकार जर गेला तर मग काय होतंय, अनुभवाच्या गावी ज्ञान हे केवळ. माऊलीचा अभंग आहे. नाव माऊली काय म्हणतात, मग अनुभवाच्या गावात काय, फक्त ज्ञान शिल्लक राहते, फक्त आत्मस्थिती शिल्लक राहते, काही शिल्लक राहत नाही. महाराज अनुभवाच्या गावी ज्ञान हे केवळ, विज्ञान सकळ ब्रह्मरूप. माऊलीचा अभंग आहे. मग हे सगळं विज्ञान तुम्हाला काय वाटेल, ब्रह्मरूप वाटेल. हे दिसणार आहे सगळं, हा माऊलीचा अनुभव आहे. हो. अर्जुनाला विचारा, प्रश्न केलाय भगवंताने, अर्जुना अरे 12वा अध्याय आणि 15वा अध्याय ज्ञानफळ पक्षपात सिद्धी निरूपणाशी, मी 12व्या अध्यायापासून तर 15व्या अध्यायापर्यंत ज्ञानच सांगितलंय. 12वा अध्याय आणि 15वा अवधी म्हणजे शेवट, ज्ञानकांड निरूपण केलंय. तुला ज्ञान झालं का नाही, कोण आहेस तू. तेव्हा अर्जुनाच्या मुखात वाक्य घातलंय माऊलीनं, मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंद, मीची एक स्वतः सिद्ध, जो आपण येण्याशी भेद नेनोनिया जाणे, तेनेची सर्व जाणीतले, हेही म्हणणे थे कुले, जे मजतया उरले पदर नाही. मग म्हणे सर्वत्र सच्चिदान, सर्वत्र सच्चिदान असणारा परमार्थ मीच आहे. म्हणजे त्या ब्रह्माचं ऐक्यत्वानं ज्ञान होणं, याला काय म्हणायचं, आत्मरती. आत्मरती, आत्मस्थिती. ते आत्मस्थितीचा जो रावो, माऊलीची ओळीच आहे, तो आत्मस्थितीचा राजा आहे अर्जुन. लक्षात घ्या, अर्जुन कोण आहे, आत्मस्थितीचा रावो. अर्जुनाच्या बाबतीत बोललेलं आहे. आणि म्हणून इतकं आत्मस्थितीचं महत्व आणि ती प्रत्येकाने मिळवावी अशी सगळी शास्त्र सांगतात. आणि तुकाराम महाराज म्हणतात, नको आत्मस्थिती नको, मिळून म्हणतात नको. प्रश्न आला, महाराज हे नको का म्हणतात, ब्रह्मज्ञानासारखी वस्तू नको म्हणतात, आत्मस्थितीसारखी वस्तू नको म्हणतात का. कारण विठ्ठल विठ्ठल पहिलंच चरण राहील. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मला ब्रह्मज्ञान नको आणि आत्मस्थिती नको का. कार्याचं एकच कारण महाराज, ब्रह्मस्थितीमध्ये आणि आत्मस्थितीमध्ये वृत्तीपूर्ण संपत्ती. लक्षात घ्या, वृत्ती सगळी संपून जाते. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पौडईन. वृत्ती संपते, आणि जिथं वृत्ती संपली तिथं काय, तिथं काहीच नाही.
काहीच नाही म्हणा. मग काहीच नाही, नुसतं बसून काय फायदा? नाही का नाही? तुकाराम महाराजाला तसं बसावंसं वाटेन. तुकाराम म्हणजे काय असं उगच बसायचं बुवा, असं नुसतं शांत बसायचं, नुसतं काहीच करायचं नाही, आहे का नाही? मग याच्यापेक्षाही एक गोष्ट चांगली आहे म्हणले. कारण जिथं सगळी वृत्ती संपवायची, ती वृत्ती संपवायचं काम नाही त्याच्यात, तर त्या वृत्तीला कामाला लावायचं. इंद्रिय संपवायचं काम नाही, त्या इंद्रियालाच काम लावायचं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की सगळी इंद्रिय जर आपल्याला व्यवस्थित कामाला लावायची असतील आणि या इंद्रियाच्या द्वारा आनंद भोगायचा असेल, तर त्याच्याकरता तुकाराम महाराज म्हणतात, मी भक्त तू देव. ऐसे करी मी भक्त तो देव. ऐसे करी मी भक्त तो देव. ऐसे करी मी भक्त तो देव. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव. ऐसे करी मी भक्त तू देव. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, यामध्ये सगळी वृत्ती संपवावी लागते. वृत्तीला काही काम राहत नाही. उठली की वृत्ती त्याच्यात टाकायची, वृत्ती की उठली त्याच्यात टाकायची. जसं पुष्कळ समुद्र, विहीर आहे, विहीर. विहिरीच्या पाण्यात मीठ टाकल्यानंतर काय होईल? शिल्लकच राहणार नाही मीठ. तशी ब्रह्मरूपी सागरामध्ये जर जीवाची वृत्ती टाकल्या गेली तर वृत्ती शिल्लक राहत नाही. माऊलीची ओळी आहे का? ते स्वलाभ लाभलेपणे मन मनपणा ते धरून ने, जैसे शिवतले लवणे आपुले निज. आपुले निज जे मीठ आलं कुठून? समुद्रातून. आणि ते पुन्हा समुद्रात टाकलं तर शिल्लक राहील का? समुद्राशी एकरूप होऊन जाईल, एकरूप होऊन जाईल. त्याच्यात आनंद कुठे? तो आनंद रूप झाला, आनंद भोगता येत नाही. आणि जर आनंद भोगायचा असेल तर महाराज म्हणतात, तू भक्त मी देव आयशे करी. देवा, तू काय कर, मला तू देव राहा आणि मला भक्त कर. मला भक्त कर, मला भक्त राहू दे. याचा अर्थ पुन्हा फार वेगळा आहे बरं. भक्त चतुर्विध भक्त आहे. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतीनोर्जुन आर्तो जिरा जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीचे भरतर्च. 4 प्रकारचे भक्त सांगितले, 9 प्रकारचे भक्त सांगितले. 9 विधा भक्ती करणारे 9 प्रकारचे भक्त धरा. श्रवण करणारा भक्त, कीर्तन करणारा भक्त, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादशवनम अर्चनम दाशनम वंदनम सख्यम आत्मनिवेदनम. 9 प्रकारचे भक्त करणारे एका एका भक्तीने एक एक तरुण गेला. त्याची उदाहरणं संत वाङ्मयात आहेत. पण महाराज म्हणतात की मला भक्त राहू दे आणि तू देव राहा. मग आता प्रश्न इथे निर्माण झाला, जर आनंद भोगायचा आहे तर देवाला सुद्धा त्याचं स्वरूप सोडावं लागतं. देवाला सुद्धा त्याचं स्वरूप सोडावं लागतं आणि भक्ताला सुद्धा त्याची स्थिती सोडावी लागते, त्याची अवस्था सोडावी लागते. देव ज्याला आकार नाही, निराकार, निर्विकल्प, अनाम, अजाती असा जो देव आहे, त्याला आनंद जर भोगायचा असेल तर एकलेनं कंठी म्हणून या येणे केली निर्माण चौदाय बोणे. गगनचंद्र सूर्य तांगणे
चौदाही पाच मावते भौतिके भिन्न भिन्न हो. त्यानं सगळं सोडलं आणि इथं आला. आणि पण एक आहे बरं का, त्यानं सगळं निर्माण केलं. पण रूप धरिले सगुण चांगले. त्यानं सगुण रूप धरलं चांगलं. सगुण तो आणि ते आपलं रूप सोडलं आणि सगुण रूपात आला. सगुण रूपात सगुण ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य हे जे 6 गुण आहेत, हे 6 गुण घेऊन आला म्हणून तो भगवंतू. त्यानं आपलं ते मूळ रूप सोडलं आणि आनंद भोगण्याकरता, संतांनाही आनंद भोगण्याकरता, भक्तांनी आनंद भोगण्याकरता, भक्तांनी त्याला रूपाला आणलं, त्याला विटेवर उभं केलं आणि सुरेख मूर्ती सगुण सावळी कंठी कौस्तुभ हे सगळं त्याने सुरू केलं. काय सुरेख मूर्ती सगुण सावळी असा देव पाहिला सुंदर, याचं मन मोहून जायचं, पाहायचं, रमून जायचे, पाहता पाहता विसरायचे, देहभाव विसरायचे. लक्षात घ्या. म्हणून महाराज म्हणतात परमेश्वरानं इतकं सुंदर रूप धारण केलं. राजस सुकुमार मदनाचा राजस सुकुमार मदनाचा मुदगळा. राजस सुकुमार मदनाचा मुदगळा. राजस सुकुमार मदनाचा मुदगळा. राजस सुकुमार मदनाचा मुदगळा. रवीचे शिकोळा, रवीचे शिकोळा, गोगली कस्तुरी मळवट चंदनाची कस्तुरी मळवट चंदनाची ओढे. विशेषी गोळा गोपनीया कस्तुरी मळवट कस्तुरी भगवंताने भक्ता करता धरलं. लक्षात ठेवा. तुकाराम महाराजांनी असं वर्णन केलंय आणि ते रूप पाहिलं महाराज की तुकाराम महाराज, ज्ञानोबा राय, सगळी संत मंडळी ते रूप पाहिल्यावर मोहून गेले. त्यांना आवडलं. रूपे सुंदर सावळागे माय, ज्ञानोबा राय म्हणतात. प्राणाचाही प्राण पाहता सुख सांगू काय घे. माझ्या प्राणाचाही प्राण आहे तो. रूपे सुंदर सावळागे माय, सुंदर रूप धारण केलेलं अशा प्रकारचा तो परमात्मा. त्या परमात्मा सुंदर स्वरूप आजी पाहिले मी डोळा. 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 सहकारी हरे माझा, सहकारी हरे माझा, भक्त कल्पतमा सुंदर स्वरूप आजी पाहिले मी डोळा. सुंदर स्वरूप आजी पाहिले मी डोळा. तुकाराम महाराज म्हणा लागले, देवा देखून या तुझ्या रूपाचा आकार. उभा कटिकर देखून या तुझ्या रूपाचा आकार, वाटते चरण न सोडावे. हे पाहिजे आपल्याला. वाटते
चरण न सोडावे. देवा, तुझ्या रूपाचा आकार पाहिल्यानंतर असं वाटतं की तुझ्या चरणच सोडू नये. इतके तलीन ते रूप पाहिल्यानंतर. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवजे माझी आहे. महाराज म्हणतात की तुझं रूप पाहिल्यानंतर देवा काय सुखच सुखाला प्राप्त झालं. असं सुंदर रूप. पण तरी तुकाराम महाराजांना पुन्हा आठवण आली की देवा, तुला विटेवरचं रूप पाहिलं रे मी, पण तुझं गोकुळातलं रूप दाखव. त्या अभंगाचं दुसरं चरण. विरूप मद गोपिका रमणा विरूप मद गोपिका रमणा विरूप मद गोपिका मागची आठवण आली असं म्हणूया आपण. जरा वेगळ्या पद्धतीने बोलतोय बरं का. कारण वास्तविक तुकाराम महाराज पांडुरंगाचे निश्चिम भक्त, पण मागच्या द्वापरयुगात होतेच ते. पण त्यांना आठवण आली एकदम. आणि ते म्हणले, देवा, तुमचं गोपिकात रमलेलं, गोपिका बरोबर खेळलेलं, वृंदावनात गेलेलं, तिथं ज्या खोड्या केलेलं अतिशय सुंदर बालरूप, कुसुम शुभकांती नागर असं जे रूप आहे ते देवा मला तुझं एकदा रूप दाखव. जसं हनुमंतराय द्वारकेत आल्यानंतर, लक्षात घ्या, भगवान कृष्ण आणि बलराम दादा तिथं होते. आणि हनुमंत तिथं आल्यानंतर त्यांना विचारलं, सांगितलं गेलं, इथं कोण आहे? म्हणजे बलराम. कोण बलराम? माझ्या देवापेक्षा कोण बलराम? माझा राम. आणि माझ्या रामापेक्षा कोण बलराम? तर देवाला त्यांनी जाऊन सांगितलं लोकांनी, महाराज, देवा, एक वानर आलंय आणि ते खूप नासाडी करायले, आणि ते कोण बलराम म्हणतोय. देवाने ओळखलं की हनुमंतराय आले. पण आता हनुमंतराला हे रूप दाखवता येत नाही, हनुमंताची इच्छा नाही. आणि म्हणून हनुमंताने सांगितलं, तू बलराम कोण आहे? माझा राम आहे. आणि त्यांनी खूप त्यांचा अभिमान घालवण्यासाठीच केलं होतं. आणि मग शेवटी सांगितलं भगवान कृष्णाने रुक्मिणी मातेला,
बघ आता जमत नाही, तू सीता हो आणि मी राम होतो. राम सीता गेल्याशिवाय तो शांत बसणार नाही. म्हणजे त्याला जी आवड होती राम सीता लक्ष्मण ते रूप दाखव तेव्हा मला, जसं हनुमंतराय म्हणले आणि तेव्हा शांत झाले. ते आहे ती कथा त्याच्यात. तसं इथं तुकाराम महाराज म्हणाले, देवा गोपिका संघ खेळलेलं त्यांचं दही दूध चोरताना जे तुझ्या गालाला तुझ्या मुखाला लोणी लागलं असं नटखट रूप मला तू दाखव. दावी रूप गोपिका रमणा, मज गोपिका रमणा रूप दावी, गोपिकेत रमलेलं रूप दाखव. लक्षात घ्या, महाराजांनी विशेष नाव दिले बरं का, गोपिका रमणा. पुन्हा एका अभंगात असंच वर्णन केलंय, देहुडा चरणी वाजवितो वेणू. पुढं काय, गोपिका रमणू स्वामी माझा. तिथं एक शब्द आलाय गोपिका रमणू, इथं शब्द आलाय गोपिका रमणा. हे गोपिका रमणा ते रूप मला दाखव. मग ते रूप दाखवल्यावर काय करीन मी, तर ठेवीन चरणावरी माथा, मी तुमच्या पायावर माथा ठेवीन. विठोबा जी आवड असते महाराज, ती आवड माऊलीने खूप वर्णन केलंय हो. इतके सुंदर वर्णन केलंय माऊलीने की भक्तांना असं वाटतंय आणि देवालाही असं वाटतंय की आमच्यातलं हे जर नातं संपलं देवभक्ताचं तर मी काय करू. अशा ओव्या आहेत मला. ऐके द्वेषाचा ठावची फेडी, ते ब्रह्मविद्या किजेल उघडी, तर पढिये गोडी नाशेल हन. माऊलीची ओवी 6व्या अध्यायात. पढिये हे गोडी म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला जे ज्ञान देतात. जर हे ज्ञान देताना गुरु शिष्याचं नातं आमचं आहे, देवभक्ताचं आमचं नातं आहे अर्जुनाचं माझं. जर हा अर्जुन अद्वैतामध्ये गेला तर मी काय करू. काय ओव्या आहेत महाराज तिथलच्या, अतिशय सुंदर ओव्या आहेत माय, अतिशय सुंदर. मी काय करू म्हणले, विठ्ठल विठ्ठल माऊलीने तिथं दोन उदाहरणं दिले. एक आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शनवी, पिशी आणि न भुलवी तरी ते काही. आणि एक म्हातारपणी झाले माणिके गुपाले तयाचे का जे तुले माता पितरा, किंवा वैशीचे शेवटी एकच वेळ वांडूची, मग ते मोहाची त्रिपुटी नाचू लागे तसे या काकुळती जनार्दने. अन्योपदेशाच्या निशेने हाताशेने आलिंग गेले महाराज म्हणतात. मग बाहू पसरून दक्षिणू आलिंगीला स्वचरणो भक्त राजवतो. म्हणजे देव म्हणतात माझ्या मनात जी गोष्ट आहे असमायी गोष्टी तरी ते कोणाशी मी चावळावी आहे का नाही. 6व्या अध्यायात आपल्या वया गेल्या ना त्या. माझ्या मनात जी गोष्ट मावत नाही, माझ्या मनात जी गोष्ट मावत नाही, मना बरवी आपुलिया मना बरवी असमायी गोठी जीवी तरी ते कवनाशी चावळावी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तिथं. की माझ्या मनात मलाची एक गोष्ट अशी आहे की ती मला भक्ताला द्यायची आहे, की दुसऱ्याला द्यायची नाही. पण तुम्ही कोणाला सांगू ही खंत वाटते मारूला.
आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात देवाला, देवा तू भक्त, तू देव मी भक्त आयशे करी. विठ्ठल विठ्ठल. पुन्हा म्हणतात काय, आता याच्यातल्या खोच्या लय आहेत बरं का. आता टाइम किती वाजले? आ असं 5 मिनिटं कमीच आहेत का? नाही सांगायचं काय नाही. हे बघा, अहो काय महाराज, हरि ओम. विठ्ठल विठ्ठल. जयाचा सोहमभाव अटकू, मोक्ष सुखा लागणी रंकू, तयाचे धिटीचा झने कळंकू, लागेल माझी या प्रेमा. म्हणजे माझ्या प्रेमाला हे लागेल म्हणले. म्हणून महाराज म्हणतात देवा माझ्या प्रेमात अडचण पडते. देव म्हणतोय माझ्या पुन्हा मागणी काय, तू कर, मला भक्त कर. आपण सगळेच म्हणतो मी देवाचा आहे म्हणून, पण देवानं म्हणलं पाहिजे हा माझा आहे म्हणून. काय म्हणलं पाहिजे? देवा असे असे ओळ आहेत बघ, देवानं म्हणलं पाहिजे. महाराज महाराज विठ्ठल विठ्ठल. काय का वाक्यात समजलं होतो. आता जर म्हणजे तुकाराम महाराज, आता पुन्हा एक लक्षात ठेवा बरं का, आपलं सगळं बोलणं आहे पण हे फक्त तुकाराम महाराजाचंच बोलणं नाही बरं का. कारण तुकाराम महाराज नित्यमुक्त होते हे लक्षात घ्या. तुकाराम महाराजानं आपली भूमिका, जीवाची भूमिका आपल्यावर घेतली. आपल्याला तिथं ठेवायचंय आणि आपण सगळं समजायचंय. फक्त नाव तुकाराम महाराज गेलंय आपण इथं, पण हे कोणासाठी आहे? फक्त आपल्यासाठी आहे. नाही तुकाराम महाराज नित्यमुक्त होते, त्यांना काय करायचं होतं? त्यांना काही गरज नव्हती, कारण तिथून वरून आले होते ते. असू द्या. पण महाराज म्हणतात लक्षात घ्या, मी भक्त तू देव आयुष्य करी. आणि जर म्हणजे जर तुकाराम महाराजाला भक्त करायचं असेल तर काय द्यावं लागेल तुकाराम महाराजाला? सगळंच द्यावं लागेल महाराज, नाही का? नाही, सगळंच द्यावं लागेल. भक्ती करता ज्या गोष्टी आवश्यक आहेत भक्ता करता, त्या पहिली आवश्यक गोष्ट सांगतो तुम्हाला. आता टाइम नाही आपल्याला त्यावर बोलायला, पण सांगतो, लक्षात ठेवा फक्त. पहिली आवश्यक गोष्ट आहे श्रद्धा, दुसरी आवश्यक गोष्ट आहे विश्वास. लक्षात घ्या, दुसरी आवश्यक गोष्ट कोणती आहे? विश्वास. तिसरी गोष्ट आवश्यक आहे भाव, आणि चौथी आवश्यक गोष्ट आहे अनन्यता, आणि पाचवी आवश्यक गोष्ट आहे प्रेम. हे प्रेम हा भक्तीचा शेवट आहे. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम भक्तिशास्त्र सांगताय 5 गोष्टी. मग मला भक्त करा, कोण म्हणतंय? मी भक्त तू देव आयशे करी. म्हणजे तुकाराम महाराजाला काय देणं लागेल? पहिल्यानं श्रद्धा द्यावी लागेल. तुकाराम महाराज म्हणजे आपल्याला द्यावी लागेल, आपल्याला जर भक्त करून घ्यायचं असेल तर. आणि देणारा कोण आहे? प्रेरणा करणारा कोण आहे? अंतस्थ परमात्मा आहे. म्हणून श्रद्धा. तुम्ही म्हणसाल मग श्रद्धा आणि विश्वासात फरक आहे का? फरक आहे, आता सांगायला वेळ नाही. श्रद्धेत आणि विश्वासात फरक आहे, लक्षात घ्या. तुकाराम महाराजांनी मागितलं हे सगळं, आणि सगळेच अभंग आहे. आता हा मागणीपरचा अभंग आहे, पण मी मागणीपर मध्ये बोललो नाही ते, म्हणजे मला म्हणलं टाइमच पुरणार नाही पुढे बोलाय, त्याच्यातच वेळ घातला तर, म्हणून डायरेक्ट अभंगावर बोललो आपण. त्याचा विषयच केला नाही, मागावं का न मागावं हे गोष्टी बाजूला सारल्या, डायरेक्ट अभंगावर संग बोललो आपण. पण एक लक्षात घ्या, तुकाराम महाराज एकच आता पुढे सांगतो, अनेक काही नाही मागडे, सुख संपत्ती राज्य चाड धने, साकडे पडे जेने, तुझे भक्ती विने माय बापा. भक्ती विने माय बापा. मला भक्तीशिवाय दुसरं काही देऊ नका, आणि भक्ती द्यायची असेल तर मला भक्त व्हावं लागेल, कारण भक्त भक्ती करत असतो. लक्षात ठेवा, भक्ती कोण करतो? भक्त. भक्त, भक्ती आणि देव हे 3 त्रिकूट आहे. देव, भक्ती कोणाची? देवाची. करणारा कोण? भक्त. आणि जी क्रिया जाते त्याला म्हणायची भक्ती साधन. लक्षात आलं का? मग देवाला म्हणतात हे काय दे मला? मी भक्त तू देव आयुष्य करी. आणि तू देव
जर झाला तर माझ्या ठिकाणी हे करता येईल, मला तुला नमस्कार करता येईल. मग नमस्काराकरता देवाला सगुण व्हावं लागलं. जे आपल्याला फक्त भक्ताला द्यायचंय, काही देता येत नाही महाराज. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी मागितलंय देवाला, देवा आता मागचे प्रमाण देत नाही, एकच सांगतो शेवटचं, करून उचित प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात. मला काय दे? भक्तीला सगळ्यात आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे प्रेम. काय? यथा व्रज गोपिका नाम भक्ती सूत्र आहे. कोणासारखं प्रेम? कामनारहितम. हे कोणासारखं आहे? यथा व्रज गोपिका. गोपिका सारखं प्रेम मला दे, तरच माझ्याकडून भक्ती होईल. आणि हे प्रेम, ज्ञानेश्वर महाराजांची दुसरी ओळी सांगतो, देव कोणाला जे मागितलं ते देतो. उपमन्याला क्षीराचा सागर दिला, ध्रुवबालाला आढळपद दिलं, विभीषणाला लंकेचं राज्य दिलं, ज्यानं जे मागितलं त्याला ते दिलं. पण प्रेम कोणाला दिलं नाही, लक्षात. प्रेम कोणा सब प्रेमाला लागी देख ठेविले जतन, माऊलीची ओळी येते. मी प्रेम कोणाला दिलं? सब प्रेमळा लागी ठेविले जतन. मी जतन करून ठेवलं हे प्रेम. प्रेम कोणाचं देणं आहे? प्रेम देवाचे देणे, देहभाव जाय जेणे. प्रेम देणारा देव आहे, लक्षात ठेवा. आणि ते प्रेम जर देवानं दिलं तर आपल्याकडून भक्ती होणार आहे. म्हणून भक्ती प्रेम सुख गोड लेई लगे माय. मी भक्ती प्रेम सुख ल्याले ती गोपिका म्हणते. आणि म्हणून महाराज म्हणतात, देवा आता मात्र माझी वृत्ती अशी झाली, मी भक्त झालो, तुम्ही मला प्रेम दिलं, आणि आता काय वाटतंय मला की जेव्हा अशी ओढ आहे रे, काय सांगू, तृषा लागली या जीवनात ओढी, तैशी तुझी गोडी लागो मज. परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैशी तुझी गोडी लागो मज. आहे का नाही? हो देवा किती. आणि भक्ताला विचारा, देव तुम्हाला किती आवडतो? जीवीच या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझ वाचुनी केशवा आणून आवडे. कानडिया विठोबा कानडिया बहु आवडसी जीवापासून, या जीवापेक्षा माझं तुमच्यावर प्रेम आहे. त्या मालिकेत म्हणतात का नाही, मालिकेत, अहो माझं माझ्यापेक्षा तुमच्यावर जास्त आहे. काय ते नाटक येते, नाटक केले ती प्रेयशी म्हणते ना, माझ्यापेक्षा तुमच्यावर जास्त प्रेम आहे. अरे खोटं प्रेम आहे. आणि हे भक्ताचं प्रेम खरं आहे. कशावरून? महाराज सांगतायत, वर्षा काळी सरिता, जैशी चढो लागे पंडुसुता, तैशी नित्य नवी भजता श्रद्धा दिशे. थाकिल्या सागरू मागिले अनवारू, ते गंगेची आयसा पडी भरू. प्रेम भावा लागली ना संगती, प्रेम भावा. अहो गंगेचं पाणी सागराला मिळण्याकरता जाते. सागराला मिळालं तरी सुद्धा ते पुन्हा वाहतच असते. याला म्हणायचं अखंड तैल धारावत. ते थांबते का? मिळतच, मिळतच असे. समुद्री गंगाजळ जैसे, मी सर्वत्व तैसे तसा मी या भक्तांना आहे, आणि भक्त माझ्याकरता आहेत. अशा प्रकारचं प्रेम, हे प्रेम महाराज हे मिळत नाही. आणि म्हणून देवा मला तुझं रूप दाखव. आता गोकुळातून आपण पंढरपुरात येऊ पुन्हा. करकटावरी तुळशीच्या माळा, आयशे रूप हरी दावी डोळा. म्हणजे देवा तुझ्या करकटावर पाय येतं ते मला रूप दाखव. लक्षात घ्या, दोन्ही पाय तुझे विटेवर आहेत, दोन्ही चरण विटेवरी, आयशे रूप हरी दावी डोळा. कटी पितांबर कास कशेली, दाखवी वहिली आईशी मूर्ती. दाखवी, दावी याच्याकरता बोलतात, दावी रूप म्हणजे दाखवी, मला दाखव.
अशा प्रकारचं रूप दाखव. आणि मग देवानं ते रूप दाखवलं. तुकाराम महाराजांच्या त्याच्या पायावर करुणी विनवणी पायी ठेवितो माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. ते मग आता पुढच्या चरणात हे बाकीचं, हे बाकीचे 3 चरण राहिले त्याच्यात ते मग ज्या काही गुज गोष्टी आहेत भक्ताच्या आणि देवाच्या, ते पुसता सांगेने हितगुज मात बैसोनी एकांत सुख गोष्टी, हा विषय नंतर. कारण आता टाइम संपला, आता भजने आली तिथं, म्हणून आपण इथंच थांबू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले ने पुरे विरा पुरे करे. रागमा परा महाराज तुम्ही विठ्ठल. आ नाहे